सोनम वांगचुक यांनी मध्यरात्रीनंतर आपलं बेमुदत उपोषण अखेर मागे घेतलेलं आहे। हरियाणातील गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयामध्ये केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयामध्ये जाऊन वांगचुक यांची भेट घेतली आणि यावेळी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली देखील उपस्थित होत्या। नीट पेपर फुटीवरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं। वांगचुक यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिलेली आहे। सोनम वांगचुक यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया। केंद्रीय मंत्री श्री जे.पी. नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि लेह लडाखच्या अपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीमध्ये 26 दिवसांनंतर मी अखेर माझं उपोषण सोडलेलं आहे। यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी माझी भेट घेतली होती किंवा मला उपोषण सोडण्याची विनंती करणारे पत्र देखील दिली होती। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर आणि देशात उद्भवू शकणाऱ्या हिंसाचाराची शक्यता लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या अटींबद्दल मी लवकरच एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती देईन। दरम्यान कुठेही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये याबद्दल मी तुम्हा सर्वांना अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन करतो। दरम्यान वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केलेली आहे। काय म्हणालेत मोदी पाहूया। मी सोनमजींना आग्रह करतो की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दिनचर्या सुरू ठेवावी आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा प्राप्त करावं। मी देवाकडे सोनमजींच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। सोनम सर का जो सेक्रीफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे। जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सेक्रीफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे। तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते।